नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंचा पहिला मानवी अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र अध्याय 5. ही कथा आहे एका ब्राह्मण जोडप्याची. त्याची पत्नी सुमती ही विष्णू दत्तांची आराधना करायची. एकदा अमावस्येला सुमतीच्या घरी पितृश्राद्ध होते. तेव्हा तिथे अतिथी म्हणून दत्तगुरु आले आणि कोणताही विचार न करता तिने ब्राह्मणांच्या आधीच दत्तगुरूंना भिक्षा दिली आणि ती श्रद्धा पाहून ते दत्तगुरु प्रसन्न झाले आणि दत्तगुरूंनी तिला विचारलं, सांग तुला काय हवे. त्यावेळी सुमती त्यांना म्हणाली की अतिथी रूपात तुम्ही मला माते अशी हाक मारली आणि हेच वचन सत्य व्हावे, कारण माझी 2 अपत्ये आहेत, त्यातील एक आंधळा आणि एक पांगळा आहे. तर त्यावेळी दत्तगुरु तिला म्हणाले की तू काळजी करू नकोस, मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि थोड्याच दिवसात सुमती गर्भवती झाली आणि तिच्या पोटी जन्म घेतला श्रीपाद श्री वल्लभांनी. आणि अवघ्या 16व्या वर्षीच श्रीपाद श्री वल्लभ लोककल्याणासाठी उत्तरेकडे निघाले. तेव्हा सुमती माता आणि अपराज भावनिक होऊन त्याला म्हणाले की म्हातारपणी तर तूच आमची काठी आहेस, आता आम्ही कोणाकडे पाहायचे. आणि तेव्हा श्रीपादांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली आणि क्षणात ते दोघेही सदृढ आणि ज्ञानी झाले. ही आई वडिलांची चिंता मिटवून गुरुंनी सिद्ध केले की ज्यांच्या पाठीशी गुरु आहे त्यांचं कधी देखील वाईट होत नाही. श्री स्वामी समर्थ.